गाईज 11 वाजले ते, किती वाजले ते वाजले असतील 11 आणि अचानक सडन प्लॅन झालाय आमचा FC ला जायचा. ऍक्च्युली यांना सगळ्यांना जायचं होतं लोणावळ्याला, बट आमचं बाळ थोडंसं डीम आहे आज, सो आम्ही प्लॅन केलं जवळ कुठेतरी जाऊया. सो शीतल आणि मी ठरवलं की आम्ही FC ला जाऊया. सो आम्ही चाललो FC ला. आता तुम्ही बघा माझा पूर्ण ब्लॉग. ओके. शीतल म्हणली आहे की FC चालू असेल म्हणजे FC 1 वाजेपर्यंत चालू असतं, आपण शॉपिंग करू शकतो. पण जर FC नाही चालू झालं तर ती काय म्हणतीये, जायचं आणि फक्त चहा पिऊन यायचा. म्हणजे यु नो व्हॉट, हे तानिया मित्तलच्या वरती झाले. तानिया मित्तल यु नो, तानिया मित्तल बिस्किट खायला लंडनला जाते आणि आम्ही VTP वरून चहा प्यायला FC ला चाललोय. गाईज आणि सिरियस शीतल यार, खूप थंडी वाजते यार. अरे यार योगिता, तू किती वेळा सांगते मिस्टर किड्डेनला AC बंद करा, चालू करा. म्हणजे तुझं कसं झालंय माहित आहे का, तू गाडीवर बसून द्याय ना, खाली चालून द्याय ना, असं झालंय. अच्छा, असं झालं. मिस्टर किड्डेंनी किती सहन करावं. अगं पण नो नो नो, इट्स जस्ट आय एम रिलेटिंग दॅट थिंग. इट्स अ कोट, दॅट्स ओनली द कॉन्सेप्ट. इट्स कोट, इट्स समथिंग. गाढवाच्या लग्नामधलं काहीतरी आहे ना. मला वाटलं तू तो डायलॉग सांगतेय, गाढवाचं लग्न नाही का त्याच्यामधला. आणि तू हे ज्या पद्धतीने बोलली ना, तुझं कसं झालंय माहितीये का, लाईक ती नाही म्हणत का त्या गाढवाच्या लग्नामधली ती बायको नाही म्हणत का, त्या गंगे तुझं कसं झालंय. नाही गंगेची गंगे म्हणती. कसं झालंय माहिती का, राईट रातच्याला झोपत आहे आणि दिवसभर गायत आहे रंबीची गाणी. काय तेच राईट. मला माहित नाही. आता काहीतरी बोलत होते ना, बोला ना पटकन. बाबो कोणाचा म्हणजे शीतलचा मुडदा बाई, मला अजून बघायलाच लागल कोण आहे. एक उखाणा सांगतेय मी योगिताला. ती सोलापूरची आहे आणि तिच्या तिकडे. मी नाहीये सोलापूरची, मी आंबेड्यांची, चाकणची. तुझं सासर ते आहे ना, दॅट्स वाय. नाही, चाकण पंढरपूर आहे, तरी पण तू सांगू शकतेस. जस्ट टेलिंग यू. ओके. संसार करता करता करायचा असतो परमार्थ. संसार करता करता करायचा असतो परमार्थ. स्वप्नील रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ. वाह, नाईस. मी पण म्हणू एकदा. येस. संसार करता करता करायचा असतो परमार्थ. नितीन गिड्डे रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ. वा 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 वा. हे आणि बाय द वे, तुला हा उखाणा का आठवला? याच्यातला इन्सिडेंट सांग, काय झालेलं? इन्सिडेंट नाही, मी इंस्टावर जस्ट पाहिलं. नाही, याच्या आधी असा इन्सिडेंट झाला होता. आम्ही चाललो होतो बन गार्डन ब्रिज वरून आणि ब्रिज वर यांनी सांगितली भूताची गोष्ट. यांना वाटलं भूत आहे तिथे म्हणून. आणि आय सेड, आता आम्ही काहीच बोलत नाही. आय सेड कीप द निगेटिव्हिटी अवे. दॅट्स व्हाय शी सेड श्री स्वामी समर्थ. सरळ पुढे गेला ना, बॉम्बे सापडला तर सरळ पुढे गेला. हा, मला माहिती आहे ते. त्याच्या पुढे गेल्यावर काय, ओ बापरे, आर यू सिरियस? नाही, काय नाही तिथे एवढं. पण असं आपण रात्री 2 ही शीतल मध्ये किती कॉन्फिडन्स आहे ना. 12 वाजले, त्यांना अख्खा चाक्का रस्ता चालू आहे. एखादं म्हणलं आता 8 वाजले. शीतल काय घेते तू? येस, वी आर कलेक्टिंग क्लचर्स. शिवानीसाठी घेतोय आम्ही. वाव, हा छान आहे. हा पण 100ला 4. काय भेटलं FC ला येऊन? एक सॅन्डल घेतला, टॉप घेतले. अजून काय घेतलं रे? क्लचर्स घेतले. चांगलं, एक क्वालिटी माल खरेदी केला आम्ही. असं 10 आणि 20 रुपयाला काय नाही घेतलं. FC ला येऊन गाईज FC ला येऊन 2-3 दुकानं ओपन भेटली आम्हाला आणि आम्ही हावऱ्यासारखे छान छान 1 पीस घेतलेत आणि शॉर्ट कुर्तीज घेतलेत. यु नो, रात्रीच्या 12:30 वाजता, कम्प्लीट 12:30 वाजलेले. आणि एक सँडल पण घेतले, छान होतं. नाही, मी एकच सँडल घेतलंय. आणि अरे, मी एक सँडल घेतलं, 2 1 पीस घेतले. हा, आणि ते छान आहे ऍक्च्युली. माझ्यावाली ब्लॅक वाली आणि एक हिल वाली घेतली नाही का तू? दोन घेतले तू चपला? नाही, हे बघ, एकच आहे. एकच घेतली ग, 2 नाही घेतली. ती साईज नव्हती ना, ते पण आवडलं होतं पण ती साईज नव्हती. मी जर आले नाही ते कुठे शॉपिंगला, मी काय विचारच करत नाही कसलाच, काहीही घेऊ शकते. सिरियसली, आय एम मॅड फॉर शॉपिंग. गाईज आता 1 वाजलेलं आहे, तरी आम्ही आताशी विमाननगर फिनिक्स जवळ आहे. आम्ही पोहोचेल एक 15-20 मिनिटात घरी. सो यु नो, इट वॉज अ ॲडव्हेंचरियस नाईट आउट विथ माय फ्रेंड्स आणि खूप मजा आली आम्हाला. असं सडन प्लॅन झाला आणि आम्ही डायरेक्ट पोहोचलो FC वर.
एफसी वरती फक्त 5 रुपयाला कपडे होते. अरे सांगायचं तर FC रोडला आता गेलो तेव्हा 5 रुपयाला कपडे. ओ माय गॉड. 5ला एक 5ला एक आणि 10ला 2 म्हणजे तेच ना 5ला एक झालं आणि 10ला पण होते. पण ते आम्हाला खूप असं लाजिरवाणं झालं. आम्ही तिथे गेलो पण नाही. आम्ही लांबून गेलो. आम्ही नाही गेलो तिकडे. खूपच आम्ही नाही त्यातले कडीला वाचले. आणि आमची शरू पण दाखव तुझ्या ब्लॉग मध्ये. हा ही शरू बघा. शरू अजून जागी आहे आणि शरू इतकी शांत मुलगी आहे आणि हिच्या मम्मीने हिला बदनाम करून टाकलंय बिचारीचं नाव. किती छान बाळे शरू बघ कशी हसते स्माइल करते शरू. शरू माझी बच्चू. शरूचे डोळे कसले दिसतात ते छान. माझे क्युटीचे डोळे तिच्या सेम मामावर गेले डोंबले. हो तुझे डोळे केवढे केवढीचे. माझी बाईचे डोळे असं माझं कॉम्बिनेशन झाले. बघू जरा इकडे दाखव. तुझे सारखे नाही तिचे डोळे. माझ्या बाईचे डोळे कोणासारखेच नाही त्या जगात. तिच्या बघू तुमचे बघू तुमचे डोळे बघू त्याच्यातला मिचमिच येतं. बघू ना स्वप्नील शेठ. नाही याच्यासारखे वाटतं ते जरा. नाही उडून एवढले दिसते का त्यांचे डोळे. नाही ग शरू तिच्या पप्पांसारखी दिसतीये. अगं डोळे नाहीत पण Guys, finally we have reached our home. हमारा बच्चू सो गया है because we are so late. It's 1:21 a.m. Tomorrow I have an office and still I'm not reached. I have not reached. So guys, did you watch my vlog? कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि फर्स्ट टाइम खूप दिवसानंतर आम्ही असं अनप्लॅन ट्रिपला गेलेलो. व्हेरी स्मॉल ट्रिप बट स्टील खूप मजा आली. असं गप्पा वगैरे मारायला. दिवसभर काम करायचं घरात. ध्रुव आणि सगळं काम वगैरे खूप असं स्ट्रेसफुल होऊन जातं. सो कधी कधी असं बाहेर गेलं का फ्रेंड्ससोबत गप्पा मारलं खूप छान वाटतं. मस्त वाटतं. रिलॅक्स फ्रेश फील होतं. सो असंच रात्री आम्हाला मज्जा आली. खूप मज्जा आली. शीतल तर एवढी कूल आहे ना यार माझ्यासारखी. मला खूप मजा येते तिच्यासोबत. शी इज व्हेरी फनी गर्ल. आम्हाला लय मजा येते राव. आणि नवीन फ्रेंड झाली ती माझ्या कॉमन फ्रेंड थ्रू माझी फ्रेंड झाली शीतल. बट मजा येते खूप फिरायला. आता आम्ही खूप भारी फॅमिली फ्रेंड झालो आहे. सगळे नाईस. VTPमध्ये येऊन खूप सारे छान फ्रेंड्स भेटलेत मला. अँड आय एम सो हॅपी. ओके गाईज बाय. आता मला काम आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग अँड सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.